साठी आपण लढाई पाहू शकाल. आज नक्कीच आडलक आपण देऊया रविदादा धुमाळ आपल्या संघाला, परंतु पुढील वाटचालीकरिता आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ओहो, पहिलाच बॉल आणि इथे आपण पाहू शकाल पंचाचा निर्णय वाईट प्लस चौकार. परंतु तरी देखील आत्मविश्वास आपण पाहू शकाल. कुठल्या प्रकारे एकमेकांवरती प्रश्नांची झडी केली जात नाहीये की तुम्ही काय केलं, उत्तर मागितलं जात नाहीये. ही क्षमता आहे आई गावदेवी फळेगाव संघाच्या वतीने. आणि दोन्ही संघ आपण पाहिलं तर आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. परमेश्वराला देखील कर्माची फार गरज आहे, कर्माचा भुकेला आहे. परमेश्वरी इथं स्क्वेअर लेगला वळवलेला बॉल, परंतु चांगली फिल्डिंग अगदी डीप मध्ये. शेवटच्या क्षणाला बॉल मात्र अडवू शकले नाहीये. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या मोमेंटला तिथे मात्र बॉल ना थोडीशी उसळी काय घेतली नाही. आतापर्यंत बॉल पोहोचला नाहीये आणि बॉल सीमा पार. 4 धावांसाठी 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सुरुवात दमदार आई गावदेवी नांदब संघाच्या वतीनं. पुढील बॉल इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हो कव्हर रिझल्ट आउट, फलंदाज बाद. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. आपण पाहू शकाल हा बॉल आपण पाहिला तर देवेशचा हा बॉल अगदी गुडलँड स्पॉट वरती थोडासा बाहेर निघण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मधून गलीमधून काढण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर रिजनला दर्जेदार कॅच पकडली आहे. ईट का जवाब पत्थर से. तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं. मुझे कमजोर न समझना ऐ दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. सफलता मिळालेली आहे. 9 धावांवरती ही पहिली सफलता इथे पाहायला भेटली. गोलंदाज देवीच्या वतीनं पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलेला आहे. न्यू बॅटर डावखुरे आताचा फलंदाज कल्पेश इनर ऍक्शन मध्ये आहे. धावा चांगल्या जमवलेल्या आहेत. इथे विकेट गेलेली आहे. थोडासा चिंतेचा विषय झालेला आहे, परंतु इथून अजूनही काही डॉट बॉल येतील तरी चालेल. मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी नांदप या टीम करिता, कारण की सुरुवात चांगली झाली आहे. तुम्हाला इथे विकेट टिकून ठेवून सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. बॉलला आता अंडरम क्रिकेटनं कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. अंडरम फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे, कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक हे दमदार आपल्याला पाहायला भेटत आहे. आज गुरुनं देखील चांगला गुरुमंत्र दिलेला आहे. इथे स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला पाठवलाय पुढच्या प्लॉट मध्ये. हा दर्जेदार षटकार. अगदी पुढ्यामध्ये टाकला फलंदाज कल्पेश आणि त्याच्या रडार मध्ये बॉल आला. हे सर्व काय होत असतं मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या रडार मध्ये बॉल येतो ना आणि त्या फटक्यावरती मोहर लागल्यानंतर जी मधुर ध्वनी येते, ती मधुर ध्वनी आता मिस्टर कल्पेशच्या कानामध्ये पडली आहे. बॉलची ती मधुर ध्वनी अगदी जबरदस्त असते. धावफलक जाऊन पोहोचलेले, धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत आता 15. ओ इथे हा बॉल, देवेचा हा बॉल देखील चांगला आहे. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये ज्ञानाची शिदोरी जन्मभर आयुष्यभर पुरत असते. देवेशला देखील ही ज्ञानाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल आणि संपूर्ण आई गावदेवी फळेगाव टीमला देखील चांगलं कमिटमेंट दाखवावं लागेल. आणि इथे आउट, फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. 15 धावांवरती बॅटर इथे मात्र बाद होते कल्पेश. यापुढील संघ असेल, यापुढील मॅच जयनुमान ओझरली आणि अनघा 11 कोलम. आपण तयार राहायचंय पुढील मॅच साठी. देवेशला सफलता मिळाली आहे. काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक झालेला आहे.
पाहूया अजून एक बॉल जो मात्र शिल्लक आहे. धावपलकावरती 15 लागलेले आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मॅचमध्ये मजा येईल, मॅचमध्ये मजा येईल. जशी कॅच विशालने देखील पकडली, अगदी आत्मविश्वास देखील वाढलेला दिसतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया आता. पवन, हवा का झोका पवन मैदानाच्या आतमध्ये. एक पवन केने जो गुरसई संघाचा मान अभिमान वाढवतोय आणि हा पवन केने मैदानाच्या आतमध्ये. इथे सरळ बॅटनं व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे एक नाही तब्बल 3 क्षेत्ररक्षक आलेत. आता फिल्डिंग मध्ये थोडासा सुधार होण्याचा प्रयत्न करतायत आई गावदेवी फळेगाव टीम. प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर षटकाची समाप्ती. या षटकामध्ये तब्बल 17 धावा बहाल केल्या देवेशनं. 2 धावा, 2 विकेट या ठिकाणी मिळाल्या. सफलता मिळाली त्याच्या वाट्याला. ही चांगली उपलब्धी म्हटली जाईल, कारण की टॉपचा बॅटर गणेशला तुम्ही बाद केलं, त्यानंतर कल्पेश जो चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याला बाद केलं. म्हणजे आता इथे या ओव्हरमध्ये कमबॅक होऊ शकेल आई गावदेवी फळेगाव संघाचा. परंतु इथून आता मात्र या ठिकाणी आपण जर इथे विचार केला तर अजूनही आता थोडंसं दडपण थोडंसं वाढलेलं आहे गावदेवी नांद ब संघावरती. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तर त्याच्यावरती देखील तुम्हाला समाधान मानावं लागेल. परंतु जर इथे जर थोडासा लालची चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, थोडीशी लालच देण्याचा प्रयत्न केला आई गावदेवी नांदोब संघाच्या बॅटरांना, तर आई गावदेवी फळेगाव टीम कमबॅक करू शकेल. मागील ज्या ओव्हरमध्ये जे गमावलेलं अस्तित्व होतं ते कमावण्याची संधी या ओव्हरमध्ये येईल. आणि ते चेंडू सुपूर्द केलाय आता गोलंदाज संदेशच्या हातामध्ये. संदेश आता काय संदेश घेऊन येईल हे आपल्याला पाहायला भेटेल या मॅच मध्ये. लॉंग ऑफ ठेवलेला आहे, लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन विथ विकेट. हे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. संदेश इथे हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आता फिल्डिंग चांगली सुरू आहे. पहा, पहिल्याच बॉलवरती चौकार आपण पाहिला होता. तदनंतर आता या ठिकाणी फिल्डिंगची सजावट दर्जेदार पाहायला भेटली. हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु तत्पूर्वी जर पाहिला आपण इथे व्हाईट बॉल जरूर आलेला आहे, परंतु अतिरिक्त धावा गेले नाही. हे समीकरण चांगलं आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 18. यस, यस, हा डॉट बॉल आहे. इथे बॅकअप दिले आणि मोठ्या पटक्याने कन्वर्ट. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावफलक या षटकाराच्या मधीनं पुढे चालले आहे 23 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथे मात्र जर आपण पाहिलं तर चिंतेचा विषय होईल असा की आई गावदेवी नांदप या संघानं पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या कुटकुट धावा केलेल्या आहेत. दडपण त्यांच्यावरती नसेल. या ओव्हरमध्ये पुनश्च दडपण आपल्याला पाहायला भेटेल आई गावदेवी फळेगाव संघाच्या वरती. संदेश काही चांगला आणलेला नाहीये पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगला बॉल वळवलेला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. फक्त एकच धाव तिथे बहाल केली आणि या एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 12.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. पवन आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपण मनोजला इन एन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. स्ट्राईकला पवन. आतापर्यंत 2च धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. ओहो, काय बॉल आहे संदेशचा. ओहो, इथे मात्र संदेशला तिथे साथ मिळाली नाहीये फिल्डिंगची आणि हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय 4 धावांसाठी. परिभाषा आहे ना मित्रांनो, कितीही करा कमीच पडत असतं. हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी दर्जेदार संदेशची आपल्याला पाहायला भेटली, परंतु फिल्डिंग अगदी खराब. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 28. इथे मात्र फटका फसलेल्या बॉल हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद.
पवनच्या खेळीचा अंत. सन्माननीय किसनजी कथोरे साहेब यांचं गुणगौरव गाणारं हे सॉन्ग आपल्याला पाहायला भेटलं. आणि सातत्यानं साहेबांची कामगिरी देखील दमदार आहे. जाऊया मॅचकडे. बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये विकास. ओहो, हा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. संदेशचा बॉल दर्जेदार आपल्याला पाहायला भेटतोय. आणि याच दरम्यान चला पाणी पाठवायचे. खेळाडू पाणी मागतायत मैदानाच्या आतमध्ये, कारण की पाण्याची पूर्तता कोणत्याही क्षणी केली जाईल. ही मागणी नक्कीच पुरवली जाईल, कारण की डीजे मास्टर आपण 2 षटकांची समाप्ती पाहिली. 28 धावा धावपलकावरती आहेत. 14.0ची सरासरी धावपलकावरती आहेत. या इनिंगचा जर आपण विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी नांदप ब संघाचा, तर त्या संघाकडे बॅटिंग आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॅटरांची कमी नाहीये. आणि हे चित्र देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, कारण की 3 बॅटर गेलेले आहेत. सरासरी 14.0ची तुम्ही राखत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कठीण स्थिती आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी फळेगाव संघाची. कमबॅक करावा लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती संकेश. संकेश गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर मनोज इन ऍक्शन मध्ये आहेत. आतापर्यंत 7 धावा त्यांनी एकवटलेल्या आहेत. आणि विकास यांनी आपण पाहिलं तर एकही धावा अजूनपर्यंत काढली नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण संकेशला पाहू शकाल. समोर मनोज, गोलंदाजी ट्रॅकवरती संकेश उजव्या हातानं मारा करेल. उर्दू विकेटनं जाईल. हो, इथे वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्ती काही एनिमेशन नव्हतं फटक्यामध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. 30 यार्ड सर्कलच्या थोडासा आतमध्ये. एकच धाव इथे मात्र मिळेल. मनोज जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 29. स्ट्राईकला तर विकासला आपण पाहू शकाल. विकासला हात खोलणं फार गरजेचं आहे. मागील ज्या बॅटरांनी काम केलेलं आहे कुठंतरी आता त्यांच्या पाऊल खुणांवरती जाणं फार गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी फळेगाव टीम जास्तीचे बॉल डॉट काढण्याचा प्रयत्न करेल. लोअर फुलटास बॉल आहे. अलाउन द कार्पेट बॉल चाललेला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ट्रॅकवरती गाडी आली होती. कतरे की घंटा इथे नक्कीच झाली असती. बाल बाल बचे.
ते कमबॅक झाला असता जर विकेटची प्राप्ती झाली असती तर आई गावदेवी फळेगाव टीम दडपण वाढू शकण्यामध्ये सफल झाली असती. सध्या तरी चांगली कामगिरी संकेतच्या वतीनं फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. यापुढील मॅच जय हनुमान उझरली अनघा 11 कोलम दोन्ही संघ यस पुढील मॅच आपण विनिंग खेळणार. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण खेळवणार आहोत. पुढचा बॉल संकेश. ओ वडा बॉल काय बॉल आहे परंतु इकडे फिल्डिंग पुनश्च आपल्याला पाहायला भेटली खराब आणि 4 धावा 22+4 हा चौकार पाहायला भेटतो. ही फिल्डिंग आहे ही चर्चा होत होती. तुला काही झाले नसेल यात नक्कीच आपण अशीच आशा व्यक्त करूया. येस नक्कीच प्लंबर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आमचे खेळाडू त्या ठिकाणी. तू क्षेत्र कोणतंही असो इथे कष्टाला पर्याय नाहीये. हा बॉल पुन्हा मिसफील्ड. आता मात्र आपण पाहूया हा बॉल पंच मला सांगतील 4 धावांसाठी हा चौकार. खूप अतिरिक्त धावा या ठिकाणी आतापर्यंत या मिसफिल्डचा आपण विचार केला तर तब्बल 16 धावा आतापर्यंत फेकलेल्या आहेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावणं फार गरजेचं आहे. इथून ही मॅच जिंकण्यानंतर मी तर म्हणेन की आई गावदेवी फळेगाव टीम नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये थोडासा विशेष चिंतेचा असेल. इथे लोअर फुलटास बॉल उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक विशाल चूक करणार नाहीये. फलंदाज बाद मनोज यांना परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. थोडासा स्लोवर गतीचा लोअर फुलटास बॉल होता त्याच्यावरती मोठ्या फटक्यानं कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मिस्टर मनोज यांचा तो असफल झाला आणि मिस्टर विशालनं दर्जेदार कॅच पकडली आहे. विशाल एक विचार केला तर अगदी सेना नायक आहे या संघाचा. अगदी मैदानाच्या चोफेर फिल्डिंग करतोय कव्हर क्षेत्रामध्ये कधी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि चोफेर कामगिरी करण्यामध्ये निपुण आहे खेळाडू. आज त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा असतील. गोलंदाजी बॅटिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकाल बॅटर डॅनी मैदानाच्या आतमध्ये आहे. संकेतचं हे षटक. ओहो हा बॉल काय दर्जेदार बॉल आहे. संकेतचा बॉल अगदी खाना जाऊन गेला डॅनीच्या. हाल कैसा है जनाब आपका हे सांगत असताना याचबरोबर षटकाची समाप्ती झालेली आहे. संकेशनं किती धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल फक्त 6 खर्च केल्या. कमबॅक झालाय या मॅच मध्ये. आता या ठिकाणी टीम मीटिंग होत आहे परंतु मी तर म्हणेन की जास्तीची टीम मीटिंग आपण करू नका. आता फक्त गोलंदाजाला इथे त्याचं कार्य करावं लागेल. विकास आणि डॅनी हे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा, दुसऱ्या क्रमांकाचा, तिसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू डगआउटच्या आश्रयाला गेलेला आहे. आता मिडल ऑर्डरचे खेळाडू विकास आणि डॅनी या दोघांवरती सर्व काही दारमोदार असेल. आणि आता हे षटक फार महत्वाचं असेल. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 38 लागलेल्या आहेत म्हणजे 10.0ची सरासरी राखलेली आहे. आणि मागील काही 2 ओव्हरचा आपण विचार केला तर इकडे सरासरी फार दमदार होती परंतु आता मात्र शेअर मार्केट घसरलेलं आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. गोलंदाज राहुल क्या पाणी चला जाएगा. हा बॉल राहुलचा. यस यस आणि पाजी हमारे साथ मुड़ेंगे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय धावफलक 39 या आकड्यावरती. राहुल आज आई गावदेवी फळेगाव टीमनं त्यांच्या चाहत्यांची थोडीशी नाराजी केली आहे या मॅच मध्ये.
अतिरिक्त धावा गेलेल्या आहेत, टर्न केलाय, बॉल स्क्वेअर लेगला, विकेट एरिया आहे, खाली क्षेत्र आहे, स्क्वेअर लेग आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर रोखू शकणार नाहीये. 4 धावांसाठी चौकार. अगदी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय आपले लाडके आमदार किसनजी कथोरे साहेब, शेती क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामध्ये साहेबांचं महत्वाचं योगदान आहे. इथे फटका चांगला आहे, कव्हर रिझनवरून बॉल ट्रॅव्हल झालाय, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, एक नाही दुसऱ्या धावेने कन्वर्ट केलाय आणि शेवटच्या मोमेंटला इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल आता 46 आकड्यावरती. या ओव्हरमध्ये धावांचा विचार केला तर आई गावदेवी नांदप या टीमला अगदी सोन्यासारख्या धावा झालेल्या आहेत. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, कारण की एक एक धाव या क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वाची असते. या खेळाडूंशिवाय आपण कोणीही या धावांचं महत्व ओळखू शकणार नाहीये. 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून जर आपण विचार केला तर इकडे बॉल शिल्लक असतील 4 बॉल अजूनही शिल्लक असेल. या ठिकाणी दरम्यान गुणलेखकाच्या भूमिकेत चांगलं गुणलेखन करतायत प्रथमेश धुमाळ. सलग 2 दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये मी त्याला पाहतोय, अगदी चांगली नजर त्याची देखील आहे. हे करणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच 12वा प्रतिनिधी देखील खुश आहे. यस, नांदप संघाचा आपण पाहू शकाल, हा बॉल इकडे मिड विकेटला ट्रॅव्हल झालेला आहे, परंतु इथे मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. आता इथे जर आपण पाहिलं तर तब्बल 12.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक असतील 3 बॉल शिल्लक आहेत. सरासरी चांगली सुरू आहे, परंतु मी तर कौतुक करेन या ठिकाणी आई गावदेवी फळेगाव संघाच्या गोलंदाजांचं. ते कमबॅक करतायत. क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत पाहायला भेटलं आज. रविदादा धुमाळ यांचा संघ मात्र स्पर्धेमध्ये नाही, परंतु नक्कीच येणाऱ्या पुढील वाटचालीकरिता त्यांना देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. महाराष्ट्र पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल है आसमान की. आता 2 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. 48 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज राहुल. ओ व्हॉट अ बॉल, राहुलचा बॉल अर्धी जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला भेटलाय आणि ते पंचांनी आउट घोषित केलेला आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अक्षरमध्ये आपण पाहू शकाल, जो 7व्या क्रमांकावरती आलाय भरत. येस, नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये देखील चर्चा होत आहे की भरत 2 बॉल मध्ये वापस जाईल का परत. एकच बॉल, यस एकच बॉल शिल्लक आहे, परंतु आपण पाहूया भरतची खेळी आपल्याला पाहायला भेटेल का दमदार. सातत्याने आम्ही देखील पाहत आलेलो आहोत. भरतची खेळी दमदार आहे, मोठ्या फटक्यांसाठी जात असतो. इथे जबरदस्त फटका, वॉट अ शॉट, कलात्मक शॉट, वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं ठोकलाय चौकार आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे जोडलेल्या आहेत. तब्बल 51 आणि 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर इथे विनंती असेल, जय हनुमान उझरली आणि अनगा माफ करा या ठिकाणी यस द्वितीय फेरीतील मॅच आपण खेळवणार आहोत.
53 धावांचं लक्ष आहे. 53 धावांचं लक्ष. तर या मॅच मध्ये हे समीकरण नक्कीच आपल्याला ऐकवतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ, प्रदीप संते स्मरणार्थ जय बजरंग मानुलीपाडा चषक 2026. आजचा हा तिसरा दिवस. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आहे. आता फिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर आई गावदी फडेगाव या टीमनं थोडीशी नाराजी दाखवली. थोडीशी गोलंदाजीचा पण जर स्तर पाहिला तिथे देखील थोडीशी कमतरता होती. परंतु आता इथे तुमच्या माध्यमातून तुमचा एक डिपार्टमेंट बाकी आहे, तो म्हणजे बॅटिंगचा. तो तुम्हाला आता इथे मात्र चांगला सिद्ध करावा लागेल. 53 धावांचं लक्ष. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विश्वास केने जॉईन होतील. मी थांबतो, तुम्ही मात्र या स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद राजू जाधव. आणि आता इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजेच 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. आणि विशाल आणि संदेश ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गणेश शेला 53 बनवायच्या. तर दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं स्वर्गीय चंद्रकांत धुमाल आणि स्वर्गीय प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मालिवलीपाडा चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशाधिक स्वागत असेल. दरम्यान ही मॅच फळेगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम नांदप. आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत 53 धावा. युवराजची देखील प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. पाण्याचा पुरवठा सातत्याने तो करतोय. चला माशान करा, दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि आता इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश शेलारला पण पाहतोय. पहिला बॉल, गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल, इथे लाऊड अपील, पंच तटस्थ आहे. आणि इथे मात्र डॉट बॉल आला. अगदी शरीराला स्पर्श होणारा हा बॉल होता. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. त्या अनुषंगाने इथे मात्र डॉट बॉल. सुरुवात चांगली डॉट बॉलने झाली आहे. परंतु 53 बनवायचे आहेत. चांगला खेळ इथून मात्र अपेक्षित असेल दोन्ही संघांच्या वतीनं. हो, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला.
हा बॉल देखील आलाय डॉट. बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट पाहायला मिळाले. खेळ इथून मात्र चांगला करावा लागेल मधाच्या आतमध्ये. चांगली लढत देखील द्यावी लागेल टीम फळेगावला. 53 धावांचं टार्गेट जरूर सेट केलं गेलंय टीम गावदेवी नांदपच्या वतीनं. फुलटॉस खराब चेंडू होता परंतु बॅकअप हो कमालीचं क्षेत्ररक्षण. शॉट कव्हरला आपण पाहिलं भरत होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण भरतच्या वतीनं राहिलं आहे. आणि चिकित्सिंग धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता इथून मात्र पाहायला मिळेल एक या आकड्यावरती श्री गणेशा जरूर केला गेला धावसंख्येचा. क्षेत्ररक्षाची व्यवस्था आता थोडी वेगळी आखली गेली आहे. कारण की आता राईट हँडेड बॅटर संदेश स्ट्राईक एंडला. आणि आता ही वेगळी रणनीती वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. 53 बनवायच्यात आणि ह्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र टीम फळेगावला आपण पाहतोय परंतु आता ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने एकदा धावफलकावरती जोडली जाईल. धावा बाटणे येत नाहीत परंतु अतिरिक्तच्या धावा जरूर संजीवनी देण्याचं कार्य टीम फळेगावसाठी केले. आई गावदेवी फळेगाव त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी नांद ब अशी ही माश आपण पाहतोय. हो इनफिल्डला क्लिअर केलाय क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. धावफलकावरती गणेश शिलावरती प्रति हल्ला संदेश मधून चौकार पाहायला मिळाला. 53 बनवायच्यात आणि इथून सुरुवात आता चांगली पाहायला मिळते परंतु आता हा वेगवान बॉल गुड लेंथ स्पॉट मधून अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. स्विंग याला मिस डॉट बॉल. धावसंख्या 6 वरती कॉन्स्टंट. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. स्टेप आउट करून खेळलाय आणि इथे मात्र फटका दमदार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा आहेत. आता 18 बॉल आणि 18 मध्ये धावा बढवायच्या आहेत. 43 18 बॉल 43 धावांची आता इथून मात्र आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कल्पेशवरती ही जबाबदारी आहे. कल्पेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय.
आणखी एक धमाका आणि हा येतोय चौकार. चला तुम्हाला आता ही एक मुभा आम्ही दिले, परंतु या स्पर्धेचा नियम आहे पाणी देखील आमचे आयोजकच घेऊन जातात. चला बॅट चेंज करायची होती अंपायरशी, त्यांनी परवानगी घेतल्या अनुषंगाने काही हरकत नाही, परंतु पाणी देखील आपला इथून मात्र आयोजक आमचे युवराज ओन अँड ओनली ते सज्ज असतात. पडून जास्त यार. हो विकेट केलाय, क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल आणि ते कमालीचा झेल. फलंदाज फेल, विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल फलंदाज. फलंदाज मधाच्या आतमध्ये राहुल जाधवला आपण पाहतोय. त्याच्यावरती आता ही जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. चौकार असं प्रत्युत्तर कल्पेशनं विकेटनं दिला. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. विशाल जाधव, राहुल आला आणि राहुलने पहिल्याच बॉलवरती विकेट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार आणि या फटक्याचे जणू काही चटके लागले असावेत टीम नांदबिया संघाला. चौकार. वन्स अगेन आता गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतोय. चौकार आला होता, तदनंतर हा डॉट बॉल आला. धावसंख्या आपण पाहिली तर 18 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. आणि एक मान्यवर घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं पुनः हार्दिक स्वागत असेल. आणि इथे मात्र घडलंय काय तर एक चिकी सिंगल बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडले जाईल. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. आणि आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल आहे, 53 बनवायच्यात. चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 19 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे आता 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत 34 धावा.
मॅच ऑन. ओ समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत आणि आता क्षेत्ररक्षक मिड ऑफचा येतो. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये टीम नांदपला, कारण की आता इथून षटकार चौकार मारावे लागतील, कारण की समीकरण जिंकण्याचं 11 बॉल आणि 11 मध्ये बनवायच्या आहेत. 33 धावा. 11 बॉल 33. सध्याच्या घडीला चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुणेशा पवनचा हा पुढचा बॉल ड्राईव्ह करतायत, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. अगदी सीमा रेषेच्या लगत चेंडूला अडवलं गेलं आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 runs on the board and scoreboard goes on. 22 runs on the board, lots of 1 wickets team Gavdevi Folegav. Again bowler ready, Pawan on the mark once again. Here we go. Another runs required, 31 runs from 10 balls. 10 बॉल 31 धावा बडवायच्यात. आता षटकार चौकारनं डील करावं लागेल, कारण की आता वेल भरपूर झालाय. जे फटके पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं ते फटके आले नाहीयेत. 10 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 बनल्या आणि या षटकामध्ये पवन आता मात्र 2 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च घेतोय. ओ इथे मात्र फटका चांगला आहे. स्लाइस केलं चेंडूला, बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू फरार होतोय. आउटफील्ड फास्ट, सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 26 वरती पुणेशा. चांगला फटका आणि क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नो बॉल. इट्स अ बिमर. नो +4. हा पंजा ओपन झालाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 31, 31 या आकड्यावरती. एकतीस धाबा धावफलकावरती आता 9 बॉल आणि 9 मध्ये बनवायच्यात 22 धाबा. 9 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता आणि आता पुढील बॉल देखील फ्री हिट असेल. चौकार आपण पाहिला, क्षेत्ररक्षकांच्या चुका आपण पाहिल्या.
आणि आता 9 मध्ये 22 बनवायचे आहेत. हा फटका देखील चांगला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका पाहायला मिळाला. सारा जग चेक करतोय आपण. षटकार तर अंपायरने दिलाय, परंतु वेल्थमानची देखील थोडीशी शंका. येस, मुकेश गायकर फक्त 2 मिनिटं आपण जॉईंट व्हा. शंका होती, शंका आता आपण दूर करायची. अगदी क्लोज डिसिजन आहे. त्या अनुषंगानेच आम्ही देखील चेक करण्यासाठी घेतला, कारण की कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची खबरदारी आपण घेतो. क्लोज डिसिजन आहे. अगदी पट्टीच्या जवळ चेंडू पडला, त्या अनुषंगाने आपण चेक करतो. चौकार की षटकार? चौकार असेल. चौकार येतोय. कधी कधी मुकेश गायकर भरपूर एक्सपिरियन्स आहे, त्या अनुषंगाने जे काही निर्णय डाऊटफुल असतात त्याच्यावरती आम्ही देखील त्याचं निवारण करत असतो. चौकार असेल. अगदी आपण स्क्रीनवरती देखील पाहिलं की आतमध्ये हा चेंडू पडलाय आणि चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 35 आकड्यावरती. 8 बॉल आणि 18 धाबेंची आवश्यकता. फुलटॉस, त्याच्यावरती देखील धमाका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बनून राहतील दर्शक. डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. जे यश यांच्या माध्यमातून या गाण्यासाठी त्याला 20 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि दरम्यान माश रंगात आली आहे. 7 बॉल आणि 12. 7-12 हे समीकरण. आणखी एक फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक पोचतोय आणि इथे मात्र चुकीचं जजमेंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. उचली आहे ती म्हणजे तब्बल 45 धावा. आता 6 बॉल आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. संदेशची कमालीची बॅटिंग आपण पाहिली.
संदेशने धावा बनवल्यात आतापर्यंत आपल्या संघासाठी, त्या म्हणजेच तब्बल 32 धावा बनवल्यात. 32 धावा बनवल्या गेल्यात आणि आता 6 बॉल 8ची आवश्यकता. चुका भरपूर झाल्या. मी तर म्हणेन टीम नांदपच्या वतीनं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 ते 3 चौकार त्यांच्या फिल्डरने सोडले आणि त्याच्यावरती धावा देखील बनल्या. म्हणजे 10 ते 12 धावा अतिरिक्त गेल्यात आणि त्या अनुषंगाने आता 6 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावा आल्या असत्या, परंतु तिथे देखील मिसफील आणि आज चौकार पाहायला मिळाला. आता 6 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता असेल. विकास अंतिम षटकामध्ये फुल टॉस, त्याच्यावरती हामर केला क्षेत्ररक्षक, पलतोय शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र एकच धाव घेतली गेली आहे. राहुलने देखील आता इथे स्ट्राईक सातत्याने रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय संदेशला, कारण की त्याला देखील माहित आहे एका बाजूने मोठे फटके येत आहेत संदेशच्या बॅट मधून. आणि आता इथे मात्र 5 बॉल आणि 5 मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता. पाच बॉल 7 बनवायचे आहेत. कुशल मुवमेंटला सामना येऊन पोहोचला. गोलंदाज तयार. ओ फुल टॉस, त्याच्यावरती देखील पलटवार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता जिंकण्यासाठी अवघ्या 4 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता. सामना उठता कुठे आणि सामना आता पोहोचलाय कुठे. 3 धावेंची आवश्यकता. 50 कंप्लीट, 50 धावा. ओ फटका चांगला, हा देखील क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या अवाक्याच्या दूर आणि हा तो चौकार आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी फलेगाव या संघानं. फलेगाव संघाचा खूप खूप आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट संदेश, ज्याने कमालीची बॅटिंग केली आणि संदेश राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संदेशच्या त्याचबरोबर कॅप्टन देखील या दोन्ही टीमचे. एका बाजूला संघ असेल आता गावदेवी उंभारणे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी फलेगाव. आमच्या मान्यवरांचं देखील आगमन झालंय. आरिश भाई या, वेलकम. चला आपण या मॅन मॅचचा पुरस्कार संदेशला आपण देवा. दोन्ही संघांनी शेक हँड करा, हस्तांदोलन करा आणि तदनंतरचे मैदान सोडायचा. आणि टीम उंभारणीचे कॅप्टन आणि आमचे मोहनदादा राऊत यांचं देखील आगमन झालं. वेलकम या. इन ऍक्शन